एकेकाळी हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या सुंदर जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात मिती नावाची एक चंचल हरिणी आणि चिंटू नावाचा एक लहानसा ससा राहत होता. मिती वेगाने धावण्यात तरबेज होती, तर चिंटू हुशार आणि प्रेमळ होता. रोज सकाळी दोघेही नदीकाठी भेटायचे. मिती गवत खात असताना चिंटू तिला जंगलातील मजेदार गोष्टी सांगायचा. त्यांच्या मैत्रीत फरक कधीच अडथळा ठरला नाही. एके दिवशी जोरदार पाऊस पडला. नदीला पूर आला आणि चिंटू अडकून पडला. पाणी वाढत होते आणि चिंटू घाबरला. तेवढ्यात मितीने त्याचा आवाज ऐकला. क्षणाचाही विचार न करता ती वेगाने धावत आली. तिने चिंटूला तिच्या पाठीवर बसवले आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. चिंटूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, मिती, आज तू मला वाचवलेस. तू माझी खरी मैत्रीण आहेस. मिती हसत म्हणाली, मैत्री म्हणजे संकटात एकमेकांसोबत उभं राहणं. त्या दिवसापासून जंगलात त्यांच्या मैत्रीची गोष्ट सगळे अभिमानाने सांगू लागले. वेग आणि हुशारी, ताकद आणि प्रेम या सगळ्यांनी मिळून ती मैत्री जंगलात फुलत राहिली.